तर हे औषध सोडल्यानंतर चौथ्याच दिवशी झाडाला काळोखी बिळोखी एकदम म्हणजे मनात भरायचा प्लॉट झाला. फुगवण बिगवण सगळं म्हणजे आता ये ना, आता हे आपटेक करायचं काम केलं म्हणजे जे अन्नद्रव्य सगळं वडलंच नव्हतं. सर तुमचं नाव आणि गाव सांगा. माझं नाव नामदेव दत्तू आहेर, राहणार आहेरखेडे, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. चांदवडची आहे आपण. आता हा टोमॅटोचा प्लॉट आहे, खूप छान हिरवेगार दिसतोय आणि सेटिंग पण भरमसाठ प्रमाणात आहे आणि साईज पण व्हायला लागलेली आहे प्लॉट मध्ये बऱ्यापैकी चांगली. याला प्लॉट, हा हे तुम्ही दाखवता हे पण छान सेटिंग आहे, एकदम जबरदस्त सेटिंग दिसते. बरोबर. आता हा प्लॉट एक 10 ते 12 दिवसापूर्वी ट्रेस मध्ये वाटत होता. ट्रेस म्हणजे पूर्ण पानं असे कवळं कवळं, जसं म्हणजे प्लॉट मध्ये आले असं मन भरत नव्हतं. ओके. शेंडे कवळे, असं थोडं पानं सुकलेले. नंतर दुगावला सोना कृषी वारीक गेलो हो. का, त्यांनी मला हे औषध द्यायला सांगितलं की हे औषध घेऊन जा तुम्ही. हा हा. हे तुम्ही काय जे जमिनीत सोडेले ओके. पूर्ण आपटेकचं काम करी. तुम्ही काय खालून जे खत आता मी 42 47 47 48 060 20 सगळे खत दिले, 52 34 वगैरे सगळे दिले. सगळं देऊन झालं. ओके. पण असं म्हणावं असं त्या प्रमाणात रिझल्ट भेटत नव्हतं. आणि मी नंतर सोनाई कृषीवालीत गेलो, त्याला सर्व सांगितलं का मी असं असं सोडेल बाबा. तर मग त्यांनी मला हे औषध दिलं. तर हे औषध सोडल्यानंतर चौथ्याच दिवशी झाडाला काळोखी बिळोखी एकदम म्हणजे मनात भरायचा प्लॉट झाला. बोलता प्लॉट झाला. हा, पहिले तुम्हाला प्लॉट मध्ये पहिले घुसायची प्लॉट इच्छा. म्हणजे घुसले म्हणजे मग एवढा खर्च करून मन नाराज होतो ना साहेब. बरोबर बरोबर. आणि आता प्लॉट मध्ये घुसलं म्हणजे एकदम मन शांत होऊन जात. कारण पूर्ण म्हणजे पूर्ण जेवढं खालून देईल मी, हा, चौथ्या दिवशी सगळे औषधं लागवत सगळंच औषध सगळं लागवत. आता तुमचे फळ वगैरे भरपूर एकदम प्रमाणात सेटिंग दिसते. आहे, फुगवण बिगवण सगळं म्हणजे आता ये ना, आता हे आपटेक करायचं काम केलं म्हणजे जे अन्नद्रव्य सगळं वडलंच नव्हतं. सगळं ओढलं, तुमच्या साईजला मदत झाली. सगळ्याच्याला मदत झाली. अहो, तुम्ही पानाची काळोखी बघा, पहिले असे कवळे पानं गोळा होईल पानं दिसायची, बरोबर. आता एकदम पूर्ण प्लॉट काळोखी होईल. पूर्ण प्लॉट काळोखी. हो. तुम्ही किती सोडलं ते? हे मी 3 बिघाला 3 बाटल्या सोडल्या ते. 3 बिघाला 3 बाटल्या सोडल्या, हा. पण एकदम जबरदस्त काम होऊन गेलं. हो. आता आजूबाजूचे जे प्लॉट दिसत आहे त्यांच्यातून तुमच्यामध्ये काय बदल लय जाणार? बदल आहे. कोणी आलं ना, कोणी म्हणतं प्लॉट लय भारी. प्लॉट लय भारी. हा. ओके. म्हणजे म्हणजे- विचारताय बा तुम्हाला काय तुम्ही हा. ट्रीटमेंट केली? काय नेमकं काय सोडलं होतं बा, कसं कसं. हा हा. तर मग मी 4 शेतकऱ्याला हे सांगितलं. 4 शेतकऱ्या. हा. बरोबर. त्यावेळी सोडली, हे सोडल्यानं मला याचा 100% रिझल्ट आला. 100%. म्हणजे आजपर्यंत आपण जे काही खत सोडतो मातीमध्ये, हो. ते किती झाड आपटेक करतं याची आपल्याला गॅरंटी नव्हती. गॅरंटी नव्हती, पण यानं 100% गॅरंटी आलेला औषध. 100% गॅरंटी आली. हा. आपण 5 किलो सोडले का 4 किलो सोडले, सगळं उचलायचं काम हे केलं. केलंय. कारण आपण कसं 60-20 सोड, हे सोड ते सोड, पण मग किती प्रमाणात आपटा करते हे आपल्याला काही कळतच नाही. येस येस येस. जेव्हा हे औषध सोडलं आणि चौथ्या दिवशी रिझल्ट आला नाही. चौथ्याच दिवशी हो. रिझल्ट आला. लगेच चौथ्या दिवसापासून तर 8व्या दिवसपर्यंत प्लॉटला एकदम भरपूर काळोखी आहे. भरपूर काळोखी आली आणि सेटिंग पण भरपूर झालेली. Setting भरपूर आहे, वर शेंडा वर फुलकळी एकदम मस्त निघून राहिली, सगळं व्यवस्थित. सगळं व्यवस्थित आहे. हो. बाकी इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही? इतर शेतकऱ्याला असं सांगू शकतो की हे औषध एकदम म्हणजे एकदम 100% पॉवरफुल 100% आणि रिझल्ट देणार आहे. रिझल्ट देणार आहे. ओके. धन्यवाद.